नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश कंकाळ मॅथ बेसिक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे। आज आपण पाहणार आहोत मॅथ फर्स्ट प्रॅक्टिस सेट 3.5 मधील एक्झाम्पल। बघूया। फर्स्ट तुम्हाला एक्झाम्पल आहे, या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी। ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे। ax² + bx + c = 0 आणि ॲरो दाखवलेला आहे b² - 4ac 5 या ठिकाणी +5 आहे आणि b² - 4ac -5। ओके, देन तुम्हाला काय लिहायचं आहे, नेचर ऑफ द रूट्स। या ठिकाणी नेचर ऑफ द रूट्स तुम्हाला लिहायचं आहे। ओके, मग +5 जर येत असेल b² - 4ac ची किंमत, तर आपण काय लिहितो या ठिकाणी, रियल अँड अनइक्वल असं या ठिकाणी आपण लिहितो, रियल अँड अनइक्वल। देन -5 जर असेल तर इथं काय लिहितो आपण, नॉट रियल रूट्स। काय लिहितो आपण या ठिकाणी, नो रियल रूट्स, नॉट रियल किंवा नो रियल रूट्स। अशा ठिकाणी आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी या ठिकाणी त्याचा पहिला पार्ट बघितलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातला जो दुसरा भाग आहे तो आपण या ठिकाणी बघूया। सम ऑफ द रूट्स या ठिकाणी दिलेला आहे -7। त्याच्यानंतर इथं प्रॉडक्ट ऑफ रूट्स या ठिकाणी दिलेला आहे +5 आणि आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन या ठिकाणी तयार करायचं आहे। क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपण काय करतो, x² मायनस इन ब्रॅकेटमध्ये अल्फा + बीटा * x + अल्फा * बीटा = 0 अशा पद्धतीने सूत्र वापरतो। या ठिकाणी आपण x² मायनस या ठिकाणी -7x -7 आहे x आणि प्लस किती आहे 5 = 0। इथं मायनस मायनस प्लस आपण इथे करून घेऊया, म्हणजे x² + 7x + 5 = 0 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स भरू शकतो। ओके, देन थर्डमध्ये आहे बघा, इफ अल्फा, बीटा रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। क्वाड्रेटिक इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे 2x² - 4x - 3 = 0 आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला अल्फा + बीटा आणि अल्फा * बीटाची किंमत आपल्याला इथं ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायची आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, a = 2, b -4 आणि c -3 अशा पद्धतीने आपण त्याला कम्पेअर विथ करून ही व्हॅल्यू आपल्या पद्धतीने लक्षात ठेवायची, म्हणजे याला कम्पेअर विथ केलं आपण। त्यानंतर आता अल्फा + बीटा याची किंमत काढायची असेल आपल्याला, तर आपल्याला सूत्र आहे -b/e। या ठिकाणी -bचं सूत्र, -bची किंमत किती आहे, -4, म्हणून आपण या ठिकाणी -4 लिहायचं आणि याची किंमत किती आहे 2, म्हणजे इथं -4 / 2 येतं आणि कॅल्क्युलेशन केल्यावर किती येतं +2। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही किंमत ठेवू शकतो। त्यानंतर अल्फा * बीटाचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे दिलेलं नाही आहे पण मग आपल्याला शोधायची किंमत आपल्याला माहिती पाहिजे, काय c/e। सीची किंमत आहे -3 आणि याची किंमत आहे 2, म्हणून या ठिकाणी आपण लिहितो -3/2। अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्हिटी फर्स्ट या ठिकाणी छान बघितलेली आहे। 2.5 मधील सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे। तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन। डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिमिनंटचा या ठिकाणी सिम्बॉल आहे ट्रायंगल, छोटा ट्रायंगल आणि त्याला थोडी डार्क लाईन आहे, आणि b² - ac ची आपल्याला किंमत फाइंड करायची। बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये x² + 7x - 1 = 0। या ठिकाणी आपण सोल्युशन देताना काय करूया, पहिले कम्पेअर विथ, याला करायचं आहे तुम्हाला कम्पेअर विथ ax² + bx + c = 0, याला कम्पेअर करायचे। a ची किंमत 1, b ची येणार 7 आणि c ची येणार -1। देन आपल्याला या ठिकाणी आता कशाचं डिस्क्रिमिनंटचं चिन्ह काढायचं आहे, b² - 4ac। या ठिकाणी b ची व्हॅल्यू आहे 7 चा स्क्वेअर -4 × 1 ×
मल्टिप्लाय -1. 7चा स्क्वेअर किती येतं 49 मायनस मायनस प्लस करा 4 1 जार 4 4 1 जार 4. ओके म्हणजे 49 प्लस 4 करा किती येणार 53. अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेलं आहे. आता त्याच्यातलं सेकंड जे आहे ते आपण बघूया. 2y² मायनस 5y प्लस 10 = 0 असं दिलेलं आहे. त्याला आपल्याला कम्पेअर विथ करायचं ax² प्लस bx प्लस c = 0. देन आपल्याला a ची किंमत या ठिकाणी भेटणार 2, b ची भेटणार -5 आणि c ची येणार 10. ओके मग आपल्याला डिस्क्रिमिनंटचं चिन्ह आहे a² - 4ac याच्यामध्ये किंमत ठेवा -5चा स्क्वेअर -4 × a म्हणजे किती या ठिकाणी 2a आणि c म्हणजे किती आहे 10 म्हणजे 25 मायनस 4 2 जार 10 4 2 जार 8 5चा स्क्वेअर या ठिकाणी आपण केलेला आहे 25 मायनस पॉज करणं -5चा स्क्वेअर आपण या ठिकाणी करू 25 मायनस 4 2 जार 8 8 1 जार 80 म्हणजेच आपल्याला आन्सर किती येणार -55. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी बघू. थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. इनस्टेड ऑफ 2x प्लस 4x प्लस 2 इनस्टेड ऑफ 2 = 0. याला आपल्याला कम्पेअर विथ करायचं आहे. ax² प्लस bx प्लस c = 0. त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू येणार आपलं इनस्टेड ऑफ 2, b ची व्हॅल्यू येणार 4, देन c ची व्हॅल्यू येणार 2 इनस्टेड ऑफ 2. ओके देन डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac. b² मीन्स 4चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय इनस्टेड ऑफ 2 मल्टिप्लाय 2 इनस्टेड ऑफ 2. आता या ठिकाणी आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. ओके मग इथं 4चा स्क्वेअर किती येणार 16 मायनस आता इथं 4 2 जार किती येणार 8 आणि 2 2 जार किती येणार इनस्टेड ऑफ 4 म्हणजे 16 मायनस 8 इंटू आता इनस्टेड ऑफ 4 आहे म्हणजे 4चा स्क्वेअर रूट किती येणार इथं 2 म्हणजे 16 मायनस 16 = किती येणार 0. अशा पद्धतीनं आपण सेकंड मधले जे 3 एक्झाम्पल आहे ते डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे बघितलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघायचं आपल्याला 2.5 प्रॅक्टिस सेटमधला. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम देअर डिस्क्रिमिनंट. हे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यावरून नेचर ऑफ द रूट्स ठरवायचं आहे आपल्याला. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी आहे x² मायनस 4x प्लस 4 = 0 आहे ना. या ठिकाणी आपण जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढली आहे त्याच पद्धतीनं पहिले काढून घ्या. म्हणजे याला काय करायचं आहे कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c = 0. देन द व्हॅल्यू ऑफ a = 1 b = -4 c = +4. देन डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढू a b² मायनस 4ac. पुढे व्हॅल्यू ऑफ b -4² -4 × 1 × 4 therefore -4चा स्क्वेअर किती येणार 16 -4 4 जार 16 = 0. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 0 आलेली आहे. मग 0 जेव्हा येत असेल तेव्हा या ठिकाणी नेचर ऑफ रूट्स काय लिहायचं द रूट्स आर रियल अँड इक्वल. अशा पद्धतीने आपण थर्ड मधलं फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघितलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे 2y² मायनस 7y प्लस 2 = 0. ओके याचं काय करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो नेचर ऑफ द रूट्स. याला कम्पेअर विथ करायचं आहे. कम्पेअर
with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 2 करा, b is equal to -7, c is equal to +2. अजून आपण काय करूया, आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढून घेऊ. बी स्क्वेअर मायनस 4ac, बी म्हणजे किती आहे -7चा स्क्वेअर -4 इंटू ए म्हणजे 2 आणि सी म्हणजे किती 2. ओके, म्हणजे इथं 7चा स्क्वेअर किती येतो 49 -4 2 8 8 2 16. 49 मधून 16 मायनस करा किती येते आन्सर या ठिकाणी 33. म्हणजे इथं +33 आलेले आहे ना. म्हणजे ही जी डेल्टाची किंमत आहे ही 0 पेक्षा कशी आहे मोठी या ठिकाणी आलेली आहे, मोठी आलेली म्हणजे बिगेस्ट नंबर आलेला आहे. म्हणून द रूट्स आर रियल अँड अनइक्वल अशा पद्धतीने याचं सोल्युशन या ठिकाणी लिहायचं आहे. आता आपण थर्ड बघणार आहोत. याच्यातलं थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. m² + 2n + 9 is equal to 0. त्याला कम्पेअर विथ करा ax² + c is equal to 0. या ठिकाणी आपण काय करूया, कम्पेअर विथ a is equal to 1, b is equal to 2 and then c is equal to 9. या ठिकाणी आपण पहिले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढू. b² - 4ac is equal to b ची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 9 म्हणजे 4 - 36. म्हणजे इथं तुमचं आन्सर जे येणार आहे 4 मधून 36 मधून 4 काढा किती उरले 32 आणि 36चा सिम्बॉल मायनस असल्यामुळे -32. म्हणजे जी डेल्टाची किंमत आहे ती कशी आलेली आहे 0 पेक्षा लहान आलेली आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहायचं आहे, देन राईट द आन्सर ऑफ द रूट्स आर नॉट रियल. अशा पद्धतीने आपण हे 3 एक्झाम्पल 3 नेचर ऑफ द रूट्स कसे येतात ते बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. 4th मधलं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचे आहे. म्हणजे फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. या ठिकाणी दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल 0 and 4. आता या ठिकाणी 0 and 4 व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं. ओके, फर्स्ट जे आहे व्हॅल्यू त्याला अल्फा घ्यायची, देन सेकंड आहे त्याला तुम्ही बीटा घ्यायची. बीटा इज इक्वल टू 4 देन अल्फा इज इक्वल टू 0. आता अल्फा प्लस बीटा या ठिकाणी दोघांचं ॲडिशन करायचे आहे. 0 + 4 किती येणार 4 येणार. ओके, अँड अल्फा इंटू बीटा म्हणजे दोघांचा प्रॉडक्ट करायचा आहे म्हणजे गुणाकार किती येणार या ठिकाणी 0. आणि देन क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. ओके, देन क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यासाठी क्वाड्रेटिक इक्वेशन इज x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 असं सूत्राचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवू आपण x² मायनस आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली 4 इंटू x प्लस 0 इज इक्वल टू 0. ओके, देन आता 0 आलेलं आहे म्हणून या ठिकाणी x² मायनस 4x इज इक्वल टू 0 असं या ठिकाणी लिहायचं. इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फर्स्ट 0 and 4 ची व्हॅल्यू असेल तर कशा पद्धतीनं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचे बघितलेलं आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. त्याची व्हॅल्यू या ठिकाणी सेकंडची व्हॅल्यू आहे 3 and -10. ओके, देन अल्फा इज इक्वल टू या ठिकाणी 3 घ्यायची, बीटा इज इक्वल टू किती घ्यायची -10. पहिल्या पद्धतीने आपण सॉल्व केलं आहे, ॲज इट इज करायची तसंच. परंतु या ठिकाणी व्हॅल्यू चेंज आहे बघा. अल्फा प्लस बीटा पुट द व्हॅल्यू ऑफ अल्फा हाऊ मॅनी 3 प्लस इन ब्रॅकेट -10 इज इक्वल टू 3 - 10 इज इक्वल टू किती येणार -7. ओके, देन अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 3 × -10 इज इक्वल टू किती येणार -30. अशा पद्धतीने आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी
काढलेली आहे. देन quadratic equation is x square minus in bracket alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. असे या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवू आपण एक्स स्क्वेअर मायनस, आता या ठिकाणी किती आहे -7 ब्रॅकेटमध्ये द्यायचं आणि एक्स प्लस इन ब्रॅकेट -30 इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस -30 इज इक्वल टू 0. देन is a required quadratic इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आपण 3 and -10 ची व्हॅल्यू असताना कसं सॉल्व करायचं हे आपण बघितलेलं आहे. आता आपण याच्यामधलं जे थर्ड एक्झाम्पल आहे व्हॅल्यू दिलेली आहे बघा. या ठिकाणी थर्ड एक्झाम्पलची 1/2 -1/2. देन फर्स्ट जी व्हॅल्यू आहे ती अल्फाची घ्यायची. देन सेकंड आहे बीटाची घ्यायची, म्हणजे अल्फा इज इक्वल टू 1/2. देन बीटा इज इक्वल टू -1/2. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस इन ब्रॅकेट -1/2 इज इक्वल टू 1/2 -1/2 इज इक्वल टू 0/0 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची किंमत काढलेली आहे. सेकंड बघायची आहे. आता आपल्याला अल्फा इंटू बीटा 1/2 मल्टिप्लाय -1/2 इज इक्वल टू -1/4. 1 1 जार 1 आणि 2 2 जार 4. अशा ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू आलेली आहे. देन आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा अशा पद्धतीने सूत्र आहे. त्याच्यामध्ये आपण किंमत ठेवू. आता या ठिकाणी 0 आलेलं आहे पहिले आणि एक्स स्क्वेअर -0x प्लस इन ब्रॅकेटमध्ये -1/4 इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर -0x स्किप करा म्हणजे प्लस मायनस काही -1/4 इज इक्वल टू 0 इज आता या ठिकाणी असंही चालतं किंवा 4ने याला डिवाइड करा म्हणजे 4x² -1 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं बी आपण आन्सर लिहू शकतो. इज रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आपण फोर्थ एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. 2 मायनस इन्साइड ऑफ 5 2 प्लस इन्साइड ऑफ 5 म्हणजे या ठिकाणी प्लस आणि मायनस. ओके राईट. कॉन्जुगेट पेअर या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे अल्फा इज इक्वल टू घ्यायचं 2 मायनस इन्साइड ऑफ 5 आणि बीटा इज इक्वल टू घ्यायचं 2 प्लस इन्साइड ऑफ 5. नेहमीप्रमाणे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस इन्साइड ऑफ 5 प्लस 2 प्लस इन्साइड ऑफ 5 म्हणजे या ठिकाणी 2 प्लस 2 किती येणार 4 येणार आणि -5 आणि +5 या ठिकाणी काय होणार कट होत जाणार. ओके, म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली इथं 4 आलेली आहे. मग आता अल्फा इंटू बीटा म्हणजे 2 मायनस इन्साइड ऑफ 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 प्लस इन्साइड ऑफ 5 म्हणजे या ठिकाणी 2चा स्क्वेअर मायनस इन्साइड ऑफ 5चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 25 है ना. असं पण आपण या ठिकाणी लिहू शकतो. पण त्या ठिकाणी स्क्वेअरमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे 2चा स्क्वेअर इथं 4 आणि हे सिम्बॉल कट होऊन जाईल म्हणजे 4 मायनस 5 म्हणजे इज इक्वल टू किती येतं या ठिकाणी -1 अशी व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. मग आपल्याला मेक अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज करायचं आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस इन ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 0 म्हणजे -1 आपण या ठिकाणी प्लस मायनस होऊन जाईल म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 4x -1 इज इक्वल टू 0 इज अ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपण
या ठिकाणी चारही गणित खूप छान पद्धतीने बघितलेले आहेत. 5th नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघणार आहोत. 2.5 प्रॅक्टिस सेटमधलं. काय बघूया. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. फाइंड k इज इक्वेशन इज x² - 4x + k + 3 = 0. आणि देन फाइंड k आपल्याला करायचं आहे. प्रथमतः आपण काय करू, k ची व्हॅल्यू या ठिकाणी काढण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण काय करू, x² - 4kx + k + 3 = 0 याला कम्पेअर विथ आपण या ठिकाणी करूया. कंपेअर विथ द क्वाड्रेटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. a ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 येणार. देन b ची येणार या ठिकाणी -4k. देन c ची येणार k + 3. अशा पद्धतीने आपण a b c ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड केलेली आहे. आता अल्फा प्लस बीटा याचं सूत्र आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत काढायची आहे. म्हणून याचं सूत्र आहे -b / a. मायनस बी म्हणजे किती आहे, -4k मायनस इन ब्रॅकेट -4k. ओके. डिवायडेड बाय किती, याची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे मायनस मायनस या ठिकाणी काय होणार 4 म्हणजे 4k या ठिकाणी आलेली आहे. देन अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे. आता अल्फाची व्हॅल्यू अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर काय सूत्र आहे, c/e. म्हणजे c ची व्हॅल्यू आहे k + 3 डिवायडेड बाय 1 = काय येणार k + 3. ओके. आता आपल्याला कंडिशन काय दिली आहे, सम ऑफ रूट्स. ओके. सम ऑफ रूट्स = डबल ऑफ, डबल म्हणजे 2. ओके. आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट्स, प्रोडक्ट्स ऑफ रूट्स है ना, प्रोडक्ट ऑफ रूट असं दिलेलं आहे. ओके. सम ऑफ रूट्स या ठिकाणी किती आलेलं आहे, म्हणजे ॲडिशन किती आलेली आहे 4k. देन 2 इन ब्रॅकेटमध्ये, म्हणजे आपण या ठिकाणी सूत्र लिहिलं तरी चालेल, अल्फा प्लस बीटा = 2 × अल्फा × बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती आहे 4. 2 इन ब्रॅकेट अल्फा इंटू बीटा किती आहे k + 3. अशा पद्धतीने आपण तिथे पुट व्हॅल्यू केलेली आहे. आता या ठिकाणी 2 आपण मल्टिप्लाय करून घेऊ शकतो. म्हणजे 4k = 2k + 6. देन 4k - 2k = 6. 4 मधून 2k काढा, 2k = 6. देअरफॉर k = 6/2. देअरफॉर k = किती आलेले आहे या ठिकाणी मित्रांनो 3 सोल्युशन या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ते बघू शकतो. 2.5 प्रॅक्टिस सेट म्हटलं 6 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन y² - 2y - 7 = 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ α² + β². देन सेकंड व्हॅल्यू α³ + β³. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे y² - 2y - 7 = 0. तर आपण काय करूया, कम्पेअर विथ करायचं आहे. ax² + bx + c = 0. देन a = 1, b = -2, c = -7. अशा पद्धतीने आपण त्याला abc ची व्हॅल्यू केली. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सूत्र आहे -b/e -in ब्रॅकेट -2 डिवायडेड बाय 1 +2 डिवायडेड बाय 1 2. अशा पद्धतीने आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढलेली आहे. देन अल्फा इंटू बीटा c/a -7/1 -7. अशा पद्धतीने आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढलेली आहे. त्याच्यापैकी आता फर्स्ट आपल्याला बघायचं आहे α² + β² या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. त्यांचं फॉर्म्युला आपल्याला लिहायचं आहे α + β² - 2 × α × बीटा अल्फा प्लस बीटा म्हणजे किती आलेलं आहे 2² - 2 इन ब्रॅकेट -7 2² किती 4 मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 2 × 4 = 14.
इज इक्वल टू किती येणार 18. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू काढलेली आहे. आता सेकंड दिलेले आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिणार आहोत अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अशा पद्धतीने सूत्र आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस बीटाचे आलेले आहे 2 म्हणजे 2चा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय मायनस 7 आणि इंटू अल्फा प्लस बीटा म्हणजे किती आहे 2. ओके. आता या ठिकाणी आपण 2चा क्यूब म्हणजे किती 8 मायनस मायनस काय प्लस 3 7 21 मल्टिप्लाय 2. ओके. देअरफॉर 8 प्लस 42 या ठिकाणी याचे ॲडिशन करू आपण. 8 प्लस 42 किती येणार 50. अशा पद्धतीने आपण छानपैकी सोल्युशन इथं लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. आता या ठिकाणी फाइंड के काढायचं आहे, पण कंडिशन काय आहे रूट्स आर रिअल अँड इक्वल असेल. आता या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे 3y² प्लस KY प्लस 12 इज इक्वल टू 0. आता याचं आपल्याला केची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे, पण कंडिशन काय रूट्स आर रिअल अँड इक्वल. मग कसं सोडवायचं तर त्याला कम्पेअर विथ करायचं. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू आहे 3, बीची आहे k आणि सीची आहे प्लस 12. ओके. मग आपण डिस्क्रिमिनंटची पहिली व्हॅल्यू काढून घेऊ. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे इज इक्वल टू b² मायनस 4ac केचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 12. ओके. k² मायनस 4 12 इंटू 12 किती येणार 144 म्हणजे k² मायनस 144 ही आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल केव्हा व्हॅल्यू होतं ज्यावेळी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर. म्हणून इथं या ठिकाणी k² मायनस 144 इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. मग 144 काय आहे स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे 12चा म्हणजे k² मायनस 12चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे आपण याला फॅक्टराइज फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करून लिहू शकतो. k प्लस 12 आणि k मायनस 12 इज इक्वल टू 0. k प्लस 12 इज इक्वल टू 0 देअरफॉर k इज इक्वल टू मायनस 12 और k मायनस 12 इज इक्वल टू 0 देअरफॉर k इज इक्वल टू प्लस 12. द व्हॅल्यू ऑफ k इज 12 अँड मायनस 12. अशा पद्धतीने आपण 7 मधलं फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेलं आहे. 7 मधलं सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा kx इन ब्रॅकेट x मायनस 2 ब्रॅकेट प्लस 6 इज इक्वल टू 0. आता असं इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे, पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे म्हणून kx याला मल्टिप्लाय करायचं. ओके. kx आता या ठिकाणी x इंटू एक्स याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x इंटू एक्स काय येईल k² देन k या ठिकाणी येणार. ओके. मायनस आता या ठिकाणी 2 मल्टिप्लाय kx देन प्लस 6 इज इक्वल टू 0. हे तुमचं आलेलं आहे स्टँडर्ड फॉर्म. ओके. म्हणजे आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पहिले लिहून घेतलेलं आहे. मग याला कम्पेअर विथ करायचं आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू येणार k, b इज इक्वल टू येणार मायनस 2k देन c इज इक्वल टू येणार 6. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण काढू. b² मायनस 4ac इथं व्हॅल्यू ठेवू मायनस 2kचा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय k मल्टिप्लाय 6. ओके. मग या ठिकाणी याचा स्क्वेअर करू मायनस 2चा स्क्वेअर येणार 4 आणि kचा स्क्वेअर 4 इंटू 6 किती येणार 24k. आता या ठिकाणी 4kचा स्क्वेअर मायनस 24k असं आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. ओके. आपण काय सांगितलेलं आहे रूट्स कसे आहे रूट्स आर रिअल अँड इक्वल असं दिलेलं आहे. म्हणजे डेल्टाची किंमत किती आहे 0 म्हणजे 4kचा स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लिहू. आता इथं 4k कॉमन निघतं कॉमन काढूया ब्रॅकेटमध्ये राहील k मायनस 6 इज इक्वल टू 0. या ठिकाणी k कॉमन काढू आपण म्हणजे k² एक k आतमध्ये घेतला म्हणजे काय राहील 4k आणि 4k कॉमन काढल्यामुळे 4 6 जार
26. Therefore या ठिकाणी 4k is equal to 0. Therefore k is equal to 0 by 4. k is equal to 0 या ठिकाणी येणार. देन ऑर मध्ये इथं k minus 6 is equal to 0. Therefore k is equal to plus 6 इथं येणार. जर ही व्हॅल्यू कशी आहे इज अनएक्सेप्टेबल बिकॉज इफ k is equal to 0 the equation become limitless. Therefore the value of इथं काय है ना, therefore k is equal to plus 6 the value of k. अशा पद्धतीने आपण 2.5 छानपैकी बघितलेले आहे. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की प्रॅक्टिस 2.चे व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा हीच माझी नम्र विनंती. ओके, थँक्यू.